नमस्कार, माझं नाव आर.जे. पंड्या. माझ्याबरोबर आता फेम केअर फर्टिलिटीच्या डॉक्टर पल्लवी टिपले आहेत. मॅम, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. थँक्यू सो मच. आणि आई बाबा म्हणण्याचं सुख काही कारणास्तव जर काही कपल्सना मिळत नसेल तर त्यांना ते सुख, तो आनंद देण्याचं काम तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून करताय फेम केअर फर्टिलिटीच्या माध्यमातून. मला ना खूप सारे प्रश्न आहेत, म्हणजे IVF असेल किंवा ती संपूर्ण प्रक्रिया काय असते, वंध्यत्व आणि वंध्यत्व निवारण याच्यावरती मला स्वतःला पर्सनली खूप सारे प्रश्न आहेत. आणि आजकाल तरुण पिढीला या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. त्यामुळे म्हटलं आपण तुम्हाला भेटूया, तुमच्याशी चर्चा करूया. सो डॉक्टर पल्लवी टिपले, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की IVF म्हणजे काय? सी, सपोज कोणत्या कपलला, म्हणजे बेसिकली IVF हे काही असं फॅन्सी नाही आहे. ओके, म्हणजे आपण जस्ट करायचं आहे म्हणून करत नाही. आता सपोज कोणी कपल आहे, त्यांना बाळ होत नाही आहे, त्यांनी नॅचरली ट्राय केलेलं आहे आणि ते एक्सपर्टला भेटले आणि त्याच्यानंतर आम्हाला रिझन कळलं की यांना नॅचरली का बाळ होत नाही. त्या केसमध्ये त्यांना बाळ होण्यासाठी आम्ही जी प्रोसिजर सांगतो, ओके, त्याला युजली आम्ही IVF म्हणतो. IVFमध्ये आम्ही फिमेलच्या ओव्हरीजमधले एग्ज एक्स्ट्रॅक्ट करतो, हजबंडचे स्पर्म घेतो आणि आम्ही जे बेबी बनवतो ते आम्ही आमच्या लॅबमध्ये बनवतो आणि नंतर ते बेबी बनलेला त्या फिमेलच्या युट्रसमध्ये ब्युटिफुली आम्ही ट्रान्सफर करतो. सो एकदम सिम्पल ब्युटिफुल प्रोसिजर आहे ही, ज्याच्याबद्दल आणि थँक्यू सो मच की नो डाऊट की आजकाल सगळ्यांना क्वेश्चन आहे. कदाचित याचे 2 रिझन आहे. लकीली आपले सगळे सेलिब्रिटीज आता बोलायला लागलेले आहेत. इव्हन अंबानीचं घरचं जितकं फेमस झालं ना तितकंच त्याच्यानंतर IVF म्हणता की लग्न, दोन्ही पण गोष्टी. ओके, बेसिकली लग्न तर फेमस झालं, पण त्याच्यानंतर नीता अंबानींनी जे बोललेत ना की मला सुद्धा त्यावेळेस प्रॉब्लेम झालेला होता, तर त्या एजमध्ये सुद्धा त्यांनी IVF करून त्यांचे बेबी अचीव केलेले होते. इवन ईशा अंबानींचे बेबी पण IVF बेबी आहे. सो त्यानंतर मी माझ्या इन्स्टावर ओके भरपूर सारे क्वेश्चन्स मला यायला लागले, DM यायला लागले. नो डाऊट की लोकांना याच्याबद्दल नॉलेज आहे, पण जेव्हा सेलिब्रिटीज बोलतात तर थोडंसं जास्त नॉलेज होतं, थोडंसं जास्त स्प्रेड होतं. आणि बरं आहे आज तू पण आलेला आहे तर थोडंसं आणखी जास्त स्प्रेड. क्या बात आहे. सो IVF काय ते तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, पण ना IVF तज्ज्ञ जी मंडळी असते ती फक्त IVFच करते की अजून काय काय करते? सो बेसिकली आम्ही IVF तज्ज्ञ नसतो, आम्ही आम्ही इन्फर्टिलिटी तज्ज्ञ असतो. आता काय आहे की तो विषय माझ्यापासून बराच दूर आहे. सो आज कुठेतरी तो मला नीटसा कळतोय. सो इन्फर्टिलिटी तज्ज्ञ मंडळी फक्त IVFच करते की आणखीन काय करते? नाही, बघ, कोणाला बाळ न होण्याचे खूप सारे रिझन असू शकतात. कधी कधी इवन विटॅमिन B12 कमी आहे, शुगर आलेली आहे, विटॅमिन D3 कमी आहे, किंवा कधी कधी तर लोकांना माहिती आहे का नॉलेजच नसतं की फर्टिलिटी विंडो काय, रिलेशन कधी ठेवायला पाहिजे तर त्याच्यानंतर बाळ होईल. आय थिंक एक मूवी आली होती, सॉरी मला नाव नाही आठवत आहे, पण त्या मूवीमध्ये एकदम छान हे केलेलं होतं की मग डॉक्टर त्यांना सांगतो की तुम्हाला एक्झॅक्टली कसं रिलेशन ठेवायचं आहे तेव्हा तुम्हाला बाळ. इंडियामध्ये अजूनही एज्युकेशन नाही आहे. ओके, अजूनही आपल्याला फर्टिलिटी म्हणजे बेसिकली कधीही रिलेशन ठेवलं आणि बाळ होत नाही. ज्या वेळेस फिमेलचे एग रिलीज होणार आहे त्यावेळेस जर रिलेशन ठेवतं आहे तर बाळ होतं आहे. तर बेसिकली आम्ही इन्फर्टिलिटी तज्ज्ञ डॉक्टर फक्त IVF करत नाही, आम्ही तुम्हाला एज्युकेशन देतो. जर तुमच्यामध्ये छोटा काही प्रॉब्लेम असेल, जसं डायबिटीज असेल तर डायबिटीजचा डॉक्टर तुम्हाला डाएट चार्ट देतो ना, त्याच्याने पण तरी शुगर कमी होतं. ओके, सेम तसंच तुमच्यामध्ये काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्याच्यावरही तुम्हाला ट्रीटमेंट सांगतो. आणि इवन बाळ होण्यासाठी फक्त IVF नसतं रे. सपोज कोणाला नॅचरली होत नसेल तर कधी कधी फॉलिक्युलर स्टडी, IUI, इवन एक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणजे फिमेलच्या युट्रसमध्ये काहीतरी इन्फेक्शन झालं म्हणून बाळ होत नाही आहे, आणि ॲज अ डॉक्टर जर मी ते इन्फेक्शन क्लीन केलं, काही पडदा आलेला आहे क्लीन केलं, तरीही लोकांना बाळ होतात. ओके, माझ्या प्रॅक्टिसमध्ये बेसिकली जर माझ्याकडे 100 पेशंट येत असेल, ओके, त्यातले 30 to 40% पेशंट नॅचरली IUI मेडिकेशनच्या याने कन्सीव्ह होतात. आणि बाकीचे जे पेशंट आहे ज्यांचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे त्यांना मी IVF ॲडवाईस करते. करेक्ट. माझा पुढचा प्रश्न असा आहे की IVF हे कधी ॲडवाईस करतात? ओके, सपोज एखादी कपल आहे ज्यांच्यामध्ये त्यांना बाळ होत नाही आहे, ते 1 वर्ष झाले ट्राय करते आहे आणि त्यांना बेबी होत नाही आहे आणि माझ्याकडे एक्झामिनेशनला आले. आता कधी कधी लोकांना काय वाटतं की एंड रिझल्ट आहे ना IVF,
ओके, की डॉक्टरला जसं तो बोलला की डॉक्टरला भेटलं तर IVFच सांगतात किंवा समथिंग, असं बिलकुल नाही आहे. युजली होतं की कधी कधी असेही पॉसिबल आहे की माझ्याकडे एखादा पेशंट येतोय आणि मी डायरेक्टली IVF पण सांगते, आणि सेम पेशंट म्हणजे सपोज माझ्याकडे आज 2 पेशंट आले, ओके, 30 इयर्सचं कपल, दोघांचं एज सारखं, दोघांच्या लग्नाला सारखाच वेळ झाला आणि ट्राईंग सीन्स पण सारखा आहे. बट या पेशंटचा प्रॉब्लेम साधा आहे, तर मी त्यांना नॅचरली ट्राय करा, मेडिकेशन घ्या, IUI करा हे ॲडवाईस करू शकते. आणि हे कपल आहे ज्यांच्यामध्ये जर स्पर्म खूपच कमी आहे, ज्यांच्यामध्ये एग्स खूपच कमी झालाय किंवा त्यांचे ट्यूब ब्लॉक झालाय, तर कदाचित मी त्यांना डायरेक्टली पण IVF ॲडवाईस करू शकते. बिकॉज एग्स जर कमी आहे तर नॅचरली नाही होणार. जर स्पर्म, कधी कधी लोकांना माहिती आहे, तुला 0 स्पर्म पण असतात, ज्याला अझूस्पर्मिया म्हणतात. आणि तुला ब्युटी माहीत आहे सायन्सची, 0 स्पर्ममध्ये सुद्धा आम्ही टेस्टीजमधले स्पर्म पण रिट्रॅक्ट करून त्यांना त्यांचं बाळ देऊ शकतो. क्या बात. ओके, तुला माहिती आहे अगोदर जेव्हा ट्यूब ब्लॉक व्हायचे, म्हणजे फर्टिलायझेशन ट्यूबमध्ये होतं, आणि जर कोणत्या फिमेलचे काहीही कारण असतं, म्हणजे TB किती कॉमन होता, कधी विचार केला का गव्हर्नमेंटला काय पडलं होतं, TBच्या मेडिसिन घराघरामध्ये जाऊन लोकांना आठवते डॉट्स द्यायचो तेव्हा इलाज आहे तो. बिलकुल. सो त्या केसमध्ये घरी जाऊन आम्ही डॉक्टर्स, मेडिकल वर्कर्स, सिस्टर्स, गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी किती केलेलं होतं. याचं रिझन होतं नो डाऊट की TB इज व्हेरी इन्फेक्शियस. ओके, सो एकापासून दुसऱ्यांना होऊ शकतो. आता एक व्यक्ती आहे ज्याला नाही आहे स्वतःची काळजी. ओके, आता TB खूप डेडली तर नव्हता, TBने काही खूप जास्त मरणाचे प्रमाण नव्हते, मृत्यूचं प्रमाण कमी होतं. ओके, बट जर एक मेल आहे ज्याला TB झालेलं आहे आणि त्यांनी ट्रीटमेंट नाही घेतली आणि तो 10 फिमेलच्या संपर्कात आला, संपर्कात म्हणजे त्यांच्या घरच्या फिमेल झाल्या, सगळ्यांच्या याच्यामध्ये बोलला, ऑफिसमध्ये गेला, आपण सगळ्यांना आलं, आणि फिमेलला जर TB झाला तर तिचे ट्यूब ब्लॉक होऊ शकतात, फॅलोपियन ट्यूब. आणि फॅलोपियन ट्यूब ब्लॉक झाले तर त्या केसमध्ये ती नॅचरली कन्सीव्ह कधीच होऊ शकत नाही. त्या केसमध्ये आम्हाला IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, बेसिकली लोकांना असंही वाटतं ना टेस्ट ट्यूब बेबी ट्यूबमध्ये बाळ बनत असेल, असं बिलकुल नाही आहे. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे ते ब्लॉक झालेले ट्यूब, बिलकुल बरोबर ना, बिलकुल, जिथे नॅचरली स्त्रीचं ते ब्लॉक झालेले ट्यूब. बेसिकली फॅलोपियन ट्यूबमध्ये नेचर आपल्या बॉडीमध्ये बेबी बनवतं, सेम आम्ही आमच्या लॅबमध्ये बनवतो. गॉट इट, म्हणून दॅट इज टेस्ट ट्यूब बेबी. इंटरेस्टिंग वाटायला लागलं मला हे सगळं. आता पुढे जाऊया आपण. मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या प्रक्रियेत काही इंजेक्शन्स वगैरे घ्यावी लागतात? हो, पण त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात? काहीच नाही. जसं लोकांना डायबिटीज होतो तर इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात, आणि युजली ते स्वतःच्या घरी घेतात. ओके, हे इंजेक्शन अगदी तसे असतात, त्याचा काही पेन होत नाही, त्याचे काही साईड इफेक्ट होत नाही, हे काही ॲबनॉर्मल गोष्टी नाही आहे. स्टडी समोर आलेले आहेत की इंजेक्शन घेतल्यानंतर पण कॅन्सर होण्याचे वगैरे काही चान्सेस नाही आहे. त्या इंजेक्शनचा इफेक्ट फक्त त्या सायकलमध्ये होतो, म्हणजे या सायकलमध्ये इंजेक्शन घेतले म्हणून पुढच्या सायकलमध्ये प्रॉब्लेम येईल का, मला नंतर प्रॉब्लेम येईल का, हे पण होत नाही. हे बिलकुल पेनफुल पण नसतात. नाही, पण मग प्रश्न असा आहे की ते इंजेक्शन जेव्हा सुरू असतील किंवा ती ट्रीटमेंट सुरू असेल तर दैनंदिन जगणं आपण जे म्हणतो रेग्युलर सायकल जी आपली आहे त्याच्यावरती काही परिणाम होतो? काहीच नाही. बेसिकली हार्डली सपोज एका कपलला माझ्याकडे IVF करायचं आहे, फिमेल वर्किंग आहे, मेल वर्किंग आहे, गॉट इट. त्या मेलला हार्डली 2 वेळा म्हणजे फर्स्ट टाइम मला व्हिजिट करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आम्ही त्यांचे डॉक्युमेंटेशन, मॅरिड सर्टिफिकेट आणि सगळं घेतो. ओके, आणि ती फिमेल जी डेली ऑफिसला जाते ती हार्डली तिला 5 मिनिटासाठी इथे यायचं आहे, इंजेक्शन घ्यायचं आहे, आम्ही स्कॅन करू आणि ती लगेच तिथे विदाऊट पेन ऑफिसला जाऊन तिचं काम रिझ्यूम करू शकते. ती घरी स्वयंपाक करू शकते, ती फिरायला जाऊ शकते, ती पार्टी करू शकते, सगळंच करू शकते. मॉरल ऑफ द स्टोरी, IVF चालू आहे, बट स्टिम्युलेशन चालू आहे, म्हणजे तिच्या लाईफवर त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही. कधी कधी पेशंट मला हे विचारतं, डॉक्टर आम्ही 2 व्हीलरवर येऊ शकतो का, मी ऑफिसमध्ये मला काही वेगळं प्रिकॉशन्स घ्यायचे का? बिलकुल नाही. माझ्या मेजॉरिटी आजकाल सगळेच वर्किंग असतात, राईट. सो माझ्या मेजॉरिटी पेशंट इथे येतात, 5 मिनिट इंजेक्शन घेतात, देन ऑफिसला जातात. पेनफुल वगैरे नाही आहे ना? काहीच नाही. वा, म्हणजे सगळं तसं नैसर्गिकच आहे, पण फक्त वंध्यत्वाचं प्रमाण जरा जास्त असं, थोडी कृत्रिमता आपण त्याला ती इलाजाची पद्धत. हो, बघ जसं आता कोणाची किडनी बेकार झाली
तर तुला घ्यावं लागतं ना कोणाची किडनी ट्रान्सप्लांट. सपोज त्यावेळेस किडनी ट्रान्सप्लांट डॉक्टर नसते किंवा ती टेक्निक आली नसते तर काय झालं असतं, तो पेशंट राहिला नसतं, म्हणजे तो गेला असताना. सेम IVF काही फॅन्सी नहीं है कि समथिंग चलो यार ट्रेंड है तो हम कर लेते हैं, एग फ्रीजिंग का ट्रेंड है तो कर लेते हैं, IVF कुछ फॅन्सी है तो कर लेते, असं नाही आहे. कोणाला गरज आहे तेव्हाच आम्ही ॲडवाईस करतो. तर माझ्याकडे कधी कधी पेशंट असेही येतात, डॉक्टर 2 महिने झाले आम्ही ट्राय करतोय, मी टेस्ट केले सगळे नॉर्मल आहे, डॉक्टर आम्हाला स्ट्रेस येत आहे, प्लीज IVF करा. नो, मी त्याला बिग नो म्हणते की जेव्हापर्यंत इन्फर्टिलिटीची पण डेफिनेशन आहे, सपोज कपलचे टेस्टिंग झाले, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आहे, तर त्या कपलनी नॅचरली 1 वर्ष ट्राय करायला हवं. जर त्यांना बाळ येत नाही तेव्हा एक्सपर्टच्या ट्रीटमेंटची त्यांना गरज आहे. सो बेसिकली IVF इज नॉट कृत्रिम वेनी काही करणं, दिस इज समथिंग की गरज आहे म्हणून काहीतरी करणं. ओके, मला वाटतं हे थोडासा जो आपला समज आहे ना तो थोडासा चेंज झाला तर जास्त ब्युटिफुल. मला असं वाटतं की ज्या कपल्सला नॅचरली बाळ होत नाही, त्यांना खूप प्रयत्न करून आई बाबा होता येत नाही, त्यांच्याकरता IVF हे तंत्रज्ञान म्हणजे वरदान आहे. बिलकुल. आणि त्याचा वापर डॉक्टर लगेच करतात असं नाही, त्या सगळ्या शक्यता पडताळून त्याचं गांभीर्य बघून मग IVF सजेस्ट केलं जातं. बिलकुल. ते पेनफुल नाही आहे, तुम्ही रेग्युलर तुमचं जीवन जगू शकतात. बिलकुल. इंजेक्शनची मला भीती वाटते, तर ते इंजेक्शन्स पण तुम्ही घेऊन 5 मिनिटात कामाला जाऊ शकता. अरे बाकीचे इंजेक्शन जे इंट्रामस्क्युलर असतात ना, म्हणजे जे नॉर्मल इंजेक्शन आपण बोलतो, त्याची निडल मोठी असते, ते मसल्स मध्ये देण्यात येतात. हे जे इंजेक्शन असतात ते स्किन मध्ये देण्यात येतात. अच्छा. ओके, आता लोकांना ना एक आणखी वाटतं की माझ्या पोटामध्ये इंजेक्शन दिले, हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे की मला पोटामध्ये इंजेक्शन. पोटात वगैरे देतात? नाही रे, आता फिमेल इंजेक्शन कोणाला देत आहे? फिमेलला. मेजॉरिटी केसमध्ये, मेजॉरिटी याच्यामध्ये इंडियन फिमेलला पोटावर थोडंसं जास्त फॅट असतं. हे इंजेक्शन बेसिकली मेलला पण असतं. सो बेसिकली हे इंजेक्शन स्किनमध्ये देण्यात येतं, म्हणून इझिएस्ट वे, जिथे पेन होत नाही किंवा काही होत नाही, दिस इज वॉट ॲब्डॉमिनल फॅट, ॲब्डॉमिनल स्किन, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये देतो. आणि जे तू बोलला ना, ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का, IVF बद्दल ना सगळ्यात जास्त मिथ कोण पसरवतात माहिती आहे तुला? कोण? ज्यांनी पहिले केलेलं आहे. म्हणजे आपल्या इंडियाचा प्रॉब्लेम कसा आहे, एखाद्या कपलला प्रॉब्लेम आहे, त्यांनी तर IVF केलं, त्यांच्या घरामध्ये बाळ आलं, ओके, छान, एक मुलगा आला, मुलगी आली, 2 मुली आल्या, व्हॉटेव्हर, त्यांच्या घरात बाळ आलं, पण तेच ना आपली स्टोरी बनवतात. आजकाल माहीत आहे ना, इन्स्टा इन्फ्लुएन्सर आता खूप क्रेज झालेला आहे, प्रत्येकाला आपली स्टोरी बनवायची असतात. मग हे स्टोरीमध्ये कोणी भेटायला, मला पेन झालं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं, हे साईड इफेक्ट झाले होते, ते झालेले होते, म्हणजे आपण तर त्याचा वापर करायचा, आपण त्याच्यापासून बाळपण घ्यायचं, आपली फॅमिली छानशी कंप्लीट करायची आणि दुसऱ्याला त्याच्यापासून दूर हे करायचं. दिस इज वॉट आय थिंक थोडंसं चेंज व्हायला पाहिजे. एक सिम्पल आहे, जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही मिळालं आहे, तर त्या गोष्टीबद्दल आपण चांगलं बोलायला पाहिजे ना, आपण लोकांना त्याच्याबद्दल नॉलेज द्यायला पाहिजे. होऊ शकते ना कोणी ज्याला गरजू आहे, तुमच्या एका पॉझिटिव्ह सांगण्याने त्याच्या घरामध्ये पण बाळ येऊ शकतं. नाही, पण मी काय म्हणतो की कुठली मेडिकल ट्रीटमेंट असेल तर ते इतर कोणावरती विश्वास ठेवण्यापेक्षा डॉक्टरांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे. मी या मताचा आहे. मी मेडिकलमधनं जाऊन साधी डोलोही आणत नाही, त्यासाठी डॉक्टरांना फोन करतो, आणू का? मग ते म्हणतात हो, मग मी जातो आणि घेऊन येतो. तो डॉक्टरी सल्ला मी घेतो. बाकीच्यांना IVF तंत्रज्ञानानं आई बाबा होण्याचं सुख मिळालं आहे, त्यांनी याचा अपप्रचार करू नये. खरं तर ते वरदान आहे आणि ते सुख तुमच्या वाट्याला जर त्यामुळे आलं असेल आणि इतरांना जर प्रॉब्लेम असेल त्यांना तुम्ही खरं तर मोटिवेट केलं पाहिजे की अरे चांगली प्रोसेस आहे आणि तुम्ही यातनं आई बाबा होऊ शकतात. वा. सतत हॉस्पिटलला भेट द्यावी लागते का? नाही, बेसिकली इट्स सिम्पली 2 मंथ प्रोसिजर. ओके, फर्स्ट मंथमध्ये तुम्हाला 11 to 13 डेज यावं लागतं. युजली होम IVF हा पण कन्सेप्ट इंडियामध्ये थोडासा फेमस होतो आहे. याचा अर्थ मी तुला बोलले ना, हार्डली 5 मिनिटासाठी तुम्हाला यावं लागतं आणि इंजेक्शन घ्यावं लागतं.
बट ना मी थोडीशी अगेन्स्ट आहे त्याच्या. म्हणजे जेव्हा मी स्पेनमध्ये होती तर तिथे आम्ही करायचो, इंजेक्शन द्यायचो. बिकॉज डिफरन्स काय आहे, तिथचं टेम्परेचर आणि इंडियाचं टेम्परेचरमध्ये किती फ्लक्च्युएशन आहे. मी स्पेनला गेलो नाही, पण मला सांगा, कारण मला एक गोष्ट या निमित्तानं सांगायची आहे की डॉक्टर पल्लवी टिपले यांना जर तुम्हाला स्पेनमध्ये भेटून ट्रीटमेंट घ्यायची असती तर 1.5 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली असती. माझी खास सूत्र स्पेनमध्ये आहेत. त्यामुळे मला ते असं कळलंय की तुम्हाला 1.5 वर्ष बिलकुल एखाद्या पेशंटला भेटायला लागायचं. अपॉइंटमेंट इंडियाच्या बाहेर नॉट ओन्ली डॉक्टर पल्लवी टिपलेला, तुम्हाला एक्सपर्ट डॉक्टरला म्हणजे सुपर स्पेशालिस्टला भेटायला वेटिंग लिस्ट असतं. म्हणजे तिथे सपोज एखादी फिमेल प्रेग्नेंट आहे तर तिला डायरेक्टली एक्सपर्ट डॉक्टर नाही भेटणार. तिला पहिले लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 असं स्टेप बाय स्टेप जातं. सो इंडियामध्ये आपण किती प्रिव्हिलेज आहे ना, आपल्याला एक्सपर्ट पण ऑन फोन. आणि तरीही कधी कधी लोकांना असं वाटतं की चलो बाबा कधीही मेसेज करून द्या, कधीही त्यांना कॉल करून द्या. प्लीज डोंट डू दिस, बिकॉज कधी कधी ॲज अ एक्सपर्ट डॉक्टर आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटतो, ओके. पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला नॉर्मली कॉल करता किंवा काही करता त्यावेळेस ॲज अ डॉक्टर मी कोणाचं ऑपरेशन करत असेल किंवा मी कधी कधी कोणत्या काही पेशंटसोबत बोलत असेल त्यांच्यासाठी माझा तो टाईम खूप इम्पॉर्टंट असेल. म्हणजे एखादा जर कॉल आला तर डिस्टर्बन्स होतात ना. आता आपण बोलतोय तर आपण दोघांनी फोन काय केलेला आहे, बंद केला आहे ना, सायलेंटला ठेवलाय ना. हां, सेम गोष्ट आम्ही OPD मध्ये करतो. सो हे माझ्यासाठी नाही, मी पेशंटला म्हणजे सगळ्यांना खरं आहे की डॉक्टर आपल्याला सहज उपलब्ध होतात भारतामध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि डॉक्टरांचं काम किती मोठं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तो स्पेनचा विषय निघाला म्हणून मी तो किस्सा सांगितला. पण जर समजा डॉक्टरनी फोन नाही उचलला तर ते वेगवेगळ्या कारणानं बिझी असू शकतात. त्यांच्या टीमला कॉल करा. हा, म्हणजे अगदी त्यांच्या घरी हळदी कुंकू पण असू शकतं. सो तुम्ही बिलकुल सो डॉक्टर तिच्या मुलीसोबत फिरायला पण जाऊ शकतात. त्यांनाही पर्सनल स्पेस आहे. सो प्रत्येक डॉक्टर 3-4 हॉस्पिटलशी अटॅच्ड असतो. त्यांची स्वतःचं OPD असतं, त्यांचं रिसेप्शन टीम असतं आणि त्यांची टेलिकॉलर टीम असते. सो इट्स बेटर वे की फर्स्ट कॉल देअर रिसेप्शन, देअर टेलिकॉलर टीम अँड देन डॉक्टर. वा, आता पुन्हा IVF कडे आपण येऊया. माझ्याकडे जे प्रश्न आले ना त्याच्यामध्ये OPU असं लिहिलं आहे, तर काय आहे ते? ओके, OPU म्हणजे एक पिकअप प्रोसिजर. ओके, आता बघ, IVF जेव्हा कोणी चालू करतं ना तर नो डाऊट की पहिले तर त्या बिचारेच म्हणेन मी, त्या कपलला खूप भीती असतं. ओके, त्याच्यानंतर नो डाऊट फायनान्शियल पण बर्डन असतं, बिकॉज याला पण थोडासा पैसा लागतो. हा, iPhone इतकाच पैसा लागतो, ठीक आहे. सो आणि तुम्हाला असं म्हणायचं की प्रत्येकाकडे आता ऑलमोस्ट iPhone आहेत. सो तेवढ्या पैशामध्ये जर तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुम्ही आई बाबा होऊ शकता. आणि ते अनमोल आहे, त्याचं काही मोलच नाही, म्हणजे त्याला आपण पैशात मोजूच शकतो. सो त्यानंतर पेशंटला वाटतं की डॉक्टर हे इंजेक्शन पेनफुल असेल आणि सगळ्यात जास्त ना भीती पेशंटला असतात की डॉक्टर ते एग्स काढण्याची प्रोसिजर असतात ना ती खूप पेनफुल असेल का, त्याच्यानी कॉम्प्लिकेशन येणार का, किंवा त्याच्यासाठी त्याच्यानंतर मला काहीतरी प्रॉब्लेम येणार. क्योंकि काय होतं ना, एक साधं ऑपरेशन पण आपण म्हटलं ऑपरेशन स्टील आपल्या डोक्यामध्ये येतं ना, भीती येतं. आणि हे तुम्हालाच नाही, ॲज अ डॉक्टर आम्हाला पण येतं. सो बेसिकली एक पिकअप हे ऑपरेशन नाही आहे, ही प्रोसिजर आहे. हे पहिले तर समजून घ्या. ऑपरेशनचा अर्थ असा होतो की आपण काहीतरी कट करून, काहीतरी कुठून तरी कट करून, एंट्री करून आपण काहीतरी करतोय. प्रोसिजरचा अर्थ होतो की आपण विदाऊट कट, विदाऊट एनिथिंग आपण काहीतरी गोष्टी काढतो. जसं तुझं ब्लड काढण्याची दिस इज प्रोसिजर. मी आता तेच म्हणणार होतो की ते निडल असं टाकून मग ते थोडंसं कापूस लावून असं केलं की होतं. दिस इज प्रोसिजर. पण त्याचं थोडंसं दुखतं ना, थोडंसं रे. मग याच्यामध्ये पण ओके, या केसमध्ये आता थोडंसं वेगळं आहे. आता एक पिकअप प्रोसिजरमध्ये आम्ही ओव्हरीमधून एक काढण्याचं, म्हणजे सेम निडल असतात. म्हणजे थँक्स टू ऑल इंजिनियर्स, खूप छान छान मशीन्स क्रिएट केलेलं आहे. आमचं काम कमी, म्हणजे इतकं आम्ही ब्युटिफुली नाही करू शकले असतं जर दिस इंजिनियर्स नसते, मशीन्स नसतात, टेक्नॉलॉजी आली नसते. सो मशीनच्या हेल्पनी, निडलच्या हेल्पनी अँड डॉक्टरच्या एक्सपर्टीने आम्ही त्यांच्या ओव्हरीजमधून एग्स काढतो.
आता तुझ्या हातामधून ब्लड घेतोय, सो आता तू हलवलं तरी काही फरक पडणार नाही. व्हेरी क्लिअर. तुला पेन झालं कधी कधी आपण हलवतो ना, सो इथे आम्ही बेसिकली पेशंटला ॲनेस्थेशिया देतो. अच्छा. ओके, दिस इज शॉर्ट ॲनेस्थेशिया. 5 मिनिटचा ॲनेस्थेशिया असतो, सो दॅट तिला पेन पण नाही होणार आणि ब्युटिफुली ते काढण्यात येणार. 5 मिनिटानंतर ती नॉर्मल होते. दॅट्स इट. म्हणजे हे पण तरी पेनफुल आहे. तर तिला दिवसभर रेस्ट वगैरे करावं लागतं किंवा विश्रांती वगैरे? नाही, बेसिकली ना ॲनेस्थेशिया दिलाय म्हणून आम्ही 2 तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो. बिकॉज पोस्ट ॲनेस्थेशिया कधी कधी वॉमिटिंग होऊ शकतं किंवा डिझिनेस असतं ना आपल्याला. ओके, सो 2 तास आमच्या हॉस्पिटलमध्ये ते रेस्ट करतात आणि ते घरी त्यानंतर जातात आणि सेम डेला ते घरी घरचे कामही करू शकतात. इफ दे वॉन्ट, नाईट ड्युटीवाले आहे तर ऑफिसमध्ये लॉग इन पण करू शकतात, वर्क फ्रॉम होम करताय तर. बट कधी कधी आम्ही ॲडवाईज करतो, इट्स बेटर. कशाला हिरोईनगिरी करायची. मॅम नाही, मला विचारायचं तुम्हाला, तुम्ही इतकं इझिली सगळं सांगताय, इतकं कॅज्युअली तुम्ही हे बोलताय, खरंच तसं असतं का हो? बिलकुल. ओके, आता एक कारण काय ना की तुमच्याकडे आता आई बाबा व्हायचंय पण आता होताच येत नाहीये, काय करायचं? म्हणजे शेवटचा पर्याय जो आपण म्हणतो ना, म्हणजे सगळं झालेलं असतं. उपास तापास देव धर्म व्रत वैकल्य सगळं झालेलं असतं आणि मग आता इथे कपल येतं. सो ते इतकं स्ट्रेस्ड असतं किंवा त्याला खूप टेन्शन असतं आणि हे सगळं कसं होणार आणि यातनं फायनली मी आई बाबा होणार का या विचारानं ज्यावेळी तो फेमकेअर फर्टिलिटीची पायरी चढतो. पण तुम्ही खूप सिम्पल साधं आणि हे खरंच असं आहे. माझा विश्वास बसत नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो. असंच आहे ते. सो सी, ॲज अ एक्सपर्ट मी नेहमीच प्रत्येकाला गाईड. ओके, आय ऑलवेज लाईक स्टडी. ओके, मी स्कूल टाइमपासून टॉपर होते. ओके, आता आपण टॉप कधी करतो? तुम्ही अनेक जोडप्यांना आई बाबा बनवण्यात पण टॉपर आहात. हां, थँक्यू सो मच. बट जेव्हा आपण पहिले अभ्यास करावा लागतो रे, पहिले पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याची स्टडी करावं लागतं आणि जर त्यांच्यामधला प्रॉब्लेमचं निदान ओके आपल्याला कळलं आणि त्याच्यानंतर जर सोल्युशन आपल्याला IVF वाटतंय तर ते पेशंटनी पण एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि हो, हे इतकीच सोपी प्रोसिजर आहे, म्हणजे याच्यामध्ये पेन होत नाही, तुमचा टाईम जात नाही, काहीही होत नाही आणि तुम्हाला बेबी पण मिळतंय. येस, इट्स टू सिम्पल. म्हणूनच तर कदाचित मी डेली हे काम असंच हसत करते. वा. सो थोडक्यात IVF तंत्रज्ञानाबद्दल किंवा वंध्यत्व किंवा वंध्यत्वाबद्दलच्या गैरसमजांना मनातून काढून टाका. ही एक सहज, सोपी आणि वेदना रहित अशी प्रक्रिया आहे. दर्द के बिना. बिलकुल. मॅम, हे काय एम्ब्रियो ट्रान्सफर काय प्रकार आहे? ओके, प्रत्येक गोष्टीचा एंड रिझल्ट असतो ना, तसंच आता तुला पिकअप बद्दल कळलं असेल आणि आय थिंक तू खूप शिकून जाणार आहे आज. ओके, मी इतका नाही शिकणार की मी सेंटर जात नाही, ते नाही करू शकत. इंडियामध्ये रूल्स लॉ आहे. तुला माहिती आहे IVF स्पेशलिस्ट बनण्यासाठी पहिले MBBS असायला हवं, त्याच्यानंतर MD असायला हवं, त्याच्यानंतर तुम्ही फेलोशिप करायला हवी, त्याच्यानंतर पण तुम्ही 3 वर्ष एक्सपर्टच्या अंडर काम करायला हवं, तेव्हा तुम्ही सुपर स्पेशलिस्ट होऊ शकता. क्या बात आहे. ओके, सो बेसिकली आणि तुम्ही खूप लहान वयात केलंय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. ओके, सो बेसिकली आपण बोलत होतो की एम्ब्रिओ ट्रान्सफरबद्दल. आपण आता तुला कळलं, एक आपण बाहेर काढले. ओके, एक लक्षातच आलं. बिलकुल. आता एक बाहेर काढल्यानंतर आपण हजबंडचे स्पर्म घेऊन आपल्या लॅबमध्ये एम्ब्रिओ बनवतो, त्याचं फर्टिलायझेशन करतो. एम्ब्रिओ म्हणजे एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं तर 5 दिवसाचं बेबी. हो, येस. वा. ओके, मायक्रोस्कोपिक असतं, खूप ब्युटिफुल दिसतं, ज्याला आम्ही ब्लास्टोसिस्ट म्हणतो. दिसतं? हो, आम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघतो ते, पण बेबी नाही दिसत रे. दॅट इज एम्ब्रिओ दिसतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ते पण आपल्याला दिसत नाही. पण हा जो एम्ब्रिओ आहे तो त्या फिमेलच्या युट्रसमध्ये ट्रान्सफर करणं, याला एम्ब्रिओ ट्रान्सफरची प्रोसिजर म्हणतात. कळलं? आता इव्हन नॅचरली कसं होतं, सपोज एखाद्या कपलला म्हणजे ते रिलेशन ठेवले, त्यांनी ओव्युलेशनच्या टाईम एग रिलीज झाला, फॅलेपियन ट्यूबनी त्या एगला कॅप्चर केलं, स्पर्म
ट्यूबपर्यंत गेला, फर्टिलायझेशन झालं आणि 5 डेजचा हा एम्ब्रिओ ट्यूबमध्ये बनतो आणि ब्युटिफुली ट्यूब युट्रसकडे म्हणजे गर्भाशयाकडे त्याला ट्रान्सफर करतं. वा. हे नॅचरली पण होऊ शकतं की एक फिमेल जेव्हा नॅचरली कन्सिव्ह करते ना तेव्हा त्यावेळेस ती डान्स करत असेल, त्यावेळेस ती वॉक करत असेल, ती ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या खात असेल, व्हॉट एव्हर. पण ती जर ऑफिसमध्ये बॉस असेल तर तर शिव्या देत असेल, ती कोणाला रागवू शकते. माझा स्टाफ हसेल आता, हा. म्हणजे थोडीशी स्ट्रिक्ट बॉस आहे मी. नाही ते लक्षात आलंय आणि ते म्हणून सगळं सायलेन्स आहे, कोणाचा फोन व्हायब्रेट सुद्धा होत नाही, सो म्हणून सो बेसिकली जस्ट इमॅजिन नेचर पण तर किती ब्युटिफुली ते ट्रान्सफर करतं जे आपल्याला कळत नाही. सेम ॲज अ डॉक्टर मी पण ते तसंच सायलेंटली ब्युटिफुली ट्रान्सफर करते. एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला इवन ॲनेस्थेशिया देण्यात येत नाही. ते एकदम सिम्पल नॉर्मल पोझिशन देऊन ब्युटिफुली या हाताने जे बनलेले एम्ब्रिओ आहे त्या युट्रसमध्ये ट्रान्सफर करण्यात येतात. त्याला हार्डली 1 मिनिट लागतो. एम्ब्रिओ ट्रान्सफरमध्ये काहीच करताना पेन होत नाही बिकॉज आम्हाला दिस इज स्किल्ड प्रोसिजर. आम्हाला युट्रसला पण माहीत नाही होऊ द्यायचं असतं की आम्ही काहीतरी करतोय. ओके, सो एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या प्रोसिजरबद्दल जे लोकांना वाटतंय ना ते काहीतरी पेनफुल असेल तर बिलकुल नाही. त्याच्यामध्ये काहीच पेन होत नाही, ॲनेस्थेशिया होत नाही, देत नाही, इंजेक्शन देण्यात येत नाही, नथिंग. वा. पण मग IVF तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर एखादी होणारी माता प्रेग्नंट आहे म्हणजे ती, तर तिला बेड रेस्ट वगैरे गरजेचं आहे का? नाही. ओके, ती तुझं रेग्युलर काम करू शकते. प्रेग्नन्सी इज ऑलवेज प्रेग्नन्सी. अच्छा, मग ती IVF ची असू देत की नॅचरल असू दे. पण मी आता तुम्ही इतकं छान सांगितलं ना, तर त्या IVF तंत्रज्ञानाला मी नैसर्गिक प्रेग्नन्सीचं थोडंसं ॲडव्हान्स्ड रूप असंच मी म्हणेन. म्हणजे त्याच्यात थोडं कधी निडल आलं, कधी त्या 2-3 प्रोसिजर्स आल्या, पण तशी ती नैसर्गिकच प्रक्रिया आहे. बरोबर ना? बिलकुल. सो बेसिकली नेचर जसं ट्रान्सफर करतोय तसंच डॉक्टर पल्लवी ट्रान्सफर करते. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी तर युट्रसमध्येच राहणार आहे. ती नॅचरली राहो की मी दिलेली प्रेग्नन्सी असो. इवन ट्रान्सफर नंतर आम्ही पेशंटला ॲडवाईस करतो की तुम्ही नॉर्मल व्हा. म्हणजे बेसिकली खूप स्टडी पब्लिश झालेला आहे, त्याच्यामध्ये हे पण आलेलं आहे की जर एखादी फिमेल आहे, 2 ग्रुप ऑफ फिमेल, एकीने ट्रान्सफर मी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिने बेड रेस्ट घेतलेलं आहे. ओके, ती झोपून राहिलं आहे की माझ्यासोबत काहीतरी केलं आहे, मी उभी झाली तर माझं एम्ब्रिओ तर पडेल नाही ना, मी काहीतरी केलं आहे, तिचा सक्सेस रेट कमी असतो रॅदर दॅन दॅट फिमेल जी ट्रान्सफर केली आणि 2 मिनिटामध्ये मी तिला चालायला लावलं आणि त्याच्यानंतर तिला सांगितलं आता तू विसरून जा, तुझं ट्रान्सफर केलं. हिचा सक्सेस रेट जास्त. पण मग नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल? बिलकुल बिलकुल. सी, नॉर्मल डिलिव्हरी अँड सी सेक्शन, ओके, हे होण्यासाठी IVF किंवा नॅचरल हा क्रायटेरिया नसतो. तुमच्या त्यावेळेसचे कंडिशन कसे आहे त्यावर डिपेंड करतं. म्हणजे सपोज एखादी फिमेल आहे माझ्याकडे 23 वर्षामध्ये आलेली आहे आणि ती कन्सिव्ह झाली आहे थ्रू IVF, तर तिची तर होईल ना नॉर्मल डिलिव्हरी. पण एखादी फिमेल आहे जी माझ्याकडे 40 वर्षाला आलेली आहे, तिला ऑलरेडी BP आहे, शुगर आहे आणि 40 वर्षामध्ये आपली बॉडी पण वीक असतं आणि त्या केसमध्ये मी तिला प्रेग्नन्सी अचीव केली आणि तिला प्रेग्नन्सीमध्ये पण BP शुगर आला. ओके, लोकांना जस्ट आपला हा टॉपिक चालला आहे बट जस्ट एक सांगते, लोकांना नेहमी वाटतं की IVFनी कन्सिव्ह झाले ना म्हणून मला BP आला, शुगर आला. बिलकुल नाही. ही तुमची बॉडी आहे. तुम्ही नॅचरली कन्सिव्ह व्हा किंवा तुम्ही IVFनी कन्सिव्ह व्हा. जर तुमच्या एजनुसार, तुमच्या जीन्सनुसार, म्हणजे आईबाबांना डायबिटीज असेल तर येईल ना डायबिटीज, आईबाबांना BP असेल. मला वाटतं हा गैरसमज का असावा ना की नॅचरली कन्सिव्ह करणाऱ्या महिला वर्गामध्ये सुद्धा BP शुगरचा त्रास असू शकतो. बिलकुल, त्यांचं पण सी सेक्शन होऊ शकतं. सो IVF conception and natural conception both are conception, both baby are beautiful, both are good. म्हणजे छानसे बाळं, त्यांची सगळ्यांचीच जर्नी ही 9 months 9 daysची असते. ओके, नॉट नेसेसरी की IVF बेबी आहे तर तो काहीतरी खूप लवकर येणार आहे, काहीतरी सुपेरियर असणार आहे. इवन नॅचरल कन्सेप्शनमध्ये लोकांना येतात ना प्रॉब्लेम, ॲबॉर्शन होतात, त्यांना प्रीटर्म डिलिव्हरीचे प्रॉब्लेम येतात, हे सगळ्या गोष्टी तिथेही असतात. सेम त्या IVFमध्ये पण असू शकतात बिकॉज दॅट डिपेंड ऑन दॅट फिमेल्स मेडिकल कंडिशन, तिची कशी कॅपॅसिटी आहे. आता काही लोकांना इवन नॅचरल कन्सेप्शन नंतर सुद्धा आम्ही ॲडवाईस करतो ना बेड रेस्ट करायचं, का बिकॉज तिचं युट्रस गर्भाशय आता वीक आहे. ओके, ती नॅचरली कन्सिव्ह होते किंवा IVFनी कन्सिव्ह होते. तर त्या केसमध्ये जर हे वीक आहे
आणि ग्रॅव्हिटी तर माहिती आहे आपल्याला, न्यूटननी आपल्याला ॲपल पडलं तर आपल्याला समजलं सगळं. सेम युट्रस, आता तू ॲज अ फिमेल मी उभी झाली तर माझं जे युट्रस आहे त्याच्यामध्ये बेबी आहे, तर त्या बेबीचं प्रेशर येणार. ओके. आणि माझं युट्रस जर वीक आहे आणि मी जर डेली ऍक्टिव्हिटी जास्त करते, एक्सरसाइज जास्त करते, तर त्याने प्रॉब्लेम येऊ शकतात. सो बेसिकली डॉक्टर बेड रेस्ट तुम्हाला IVF कन्सेप्शन आहे म्हणून नाही सांगत, तुमची मेडिकल कंडिशन, तुमची युटराईन कंडिशन ते पाहून तुम्हाला ऍडवाइस करतात. थोडक्यात नॅचरल प्रेग्नन्सी आणि IVF ची प्रेग्नन्सी याच्यामध्ये काहीही फरक नाही, काहीच नाही. त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये 9 महिने 9 दिवसामध्ये काही फरक नाही, काहीच फरक नाही. जे प्रॉब्लेम्स नॅचरल प्रेग्नन्सीत येऊ शकतात तेच IVF प्रेग्नन्सीत येऊ शकतात, आणि सरळ ज्या गोष्टी आहेत नॅचरल प्रेग्नन्सीत त्याच IVF मध्ये सुद्धा आहे. सो डिफरन्स काहीच नाही. वा. आता मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं की आता IVF आपण जे म्हणतो, तुम्ही फार सुंदर क्लिअर केलं मला की ती एक नैसर्गिकच प्रक्रिया आहे, पण तंत्रज्ञान त्यात वापरलंय. बिलकुल. सो हा प्रश्न यादीत आहे म्हणून मी विचारतोय. ठीक आहे. मला जर ऑप्शन दिलं तर मी याच्या एक्झॅक्टली उलट मागणार आहे. आता IVFच करतोय तर मग मुलगाच व्हायला पाहिजे असं काही असतं का? मी आधीच क्लिअर केलंय की मी यात म्हणतोय मी उलट मागेन खरं तर. येस. सी, लोकांना युजली वाटतं मेडिकल सायन्सची कोणतीही गोष्ट असेल ना तर लोकांना काय वाटतं डॉक्टरला तर सगळं समजत असेल. तरी असं बिलकुल नाही आहे. आता मी तुला सांगितलं ना की ते ब्युटिफुल एम्ब्रिओ असतो, पण तो ब्युटिफुल एम्ब्रिओ मायक्रोस्कोपिक असतो, त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही. ओके. ॲज अ डॉक्टर, ॲज अ स्पेशालिस्ट आम्ही ज्यांना बाळ होत नाही ना त्यांना बाळ देतो, आम्ही कोणाला मुलगा मुलगी देत नाही. ही माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की माझ्याकडे जर तुम्ही येत असेल, तुम्हाला बाळ होत नसेल आणि तुम्ही माझ्याकडे जर येत आहे तर येस, डॉक्टर पल्लवी तुम्हाला बेबी देईल, बट प्लीज मला नका विचारू की डॉक्टर मला मुलगा द्या. ओके. मी मुलंही तितकेच छान, मुलीही तितक्याच छान. आजकाल तर काहीच डिफरन्स राहिलेला नाही. नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपल्याला कळत नाही मुलगा आहे का मुलगी आहे, कारण आता गर्भलिंग निदानावरती बंदी आहे प्रॉपर. तसंच IVF मध्ये पण आम्हाला मुलगाच द्या वगैरे असं काही नाही. आणि मला असं वाटतं की अनेक कपल्स आज मुलीसाठी प्रयत्न करतात. इंडिया चेंज होत आहे. हा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रेग्नन्सी नॅचरल असू देत किंवा IVF ची असू देत, त्यातनं जन्माला येणारं बाळ, मग ते मुलगा किंवा मुलगी, ते तुम्हाला आई आणि बाबा असंच म्हणणार आहे. येस. बेसिकली प्रत्येकाने म्हणजे माझ्याकडे येणारे सगळ्या कपलनी हे म्हणायला हवं की डॉक्टर आम्हाला बाळ व्हायला हवं आणि ते हेल्दी व्हायला हवं. तो मुलगा असो मुलगी असो ते आमचंच बाळ आहे, आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी OPDमध्ये जेव्हा पेशंट येतात ना आणि मला म्हणतात की डॉक्टर आम्ही मुलासाठी आलो आहे, आम्हाला वाटतंय IUIच्या हा दिवस माझ्या ना रिव्ह्यूजवर जातो. एका पेशंटनी रिव्ह्यू टाकलेला होता की मॅडमनी रिफ्यूज केली ट्रीटमेंट. ओके, या बेकार मॅडम आहे. रियालिटी माहिती आहे का काय आहे? तो पेशंट त्या दिवशी आला आणि म्हणतो की माझ्या ज्योतिषाने सांगितलं की डॉक्टर आज IUI करा, आज IUI केलं तर मला मुलगा होईल. येस, डॉक्टर पल्लवी रिफ्यूज करेन ट्रीटमेंट. व्हेरी क्लिअर. ओके. सो बेसिकली कधी कधी कपल पण आजकाल काय होतं, आपल्याला वाटतं आपण ना यांना काही रिव्ह्यू टाकलं तर यांना फरक पडेल. मला नाही फरक. जे पेशंट आहे ज्यांना मी बाळ दिलेलं आहे मला काही फरक पडत नाही, कोण काहीही टाकू काहीही करू. सगळ्यांनी बाळ होण्यासाठी विचार करायला पाहिजे, मुलगा मुलगी होण्यासाठी नाही करायला पाहिजे. आणि तो दोघंही तितकेच छान आहे मेडिकल सायन्सच्या, आणि आम्हाला काहीच कळत नाही. कधी कधी ना मी पेशंटला म्हणतं की सपोज आज मी म्हटलं पण तुला की माझ्याकडे ट्रीटमेंट कर म्हणून मी कधी करत नाही असं, पण त्यांनाही सांगते की जस्ट मी खोटं बोलले की ठीक आहे मी तुम्हाला बाळ देऊन देईल. आता काय आहे ना 50-50% तर चान्सेस आहे. ओके. जर मी खोटं बोलून IVF केलं तर काय होईल, 50% जर पोरगा झाला तर तो म्हणेल वाव मॅडमनी ऐकलं, आणि पोरगी झाली तर काय मला आणून देणार आहे का माझ्या घरी? नाही ना. सो काइंडली अंडरस्टँड दिस. जर कोणी तुम्हाला असं बोलून सुद्धा तुम्ही IVF करत असाल किंवा असं कोणी तुम्हाला म्हणत पण असेल तर डोंट डू दिस. कधी कधी काही लोक म्हणतात हे आयुर्वेदिक मेडिसिन खाल्ल्याने मुलं होतात, याने हे होतात. हे सगळं खोटं आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. ॲज अ डॉक्टर, ॲज अ एक्सपर्ट आम्ही कधीच या गोष्टीसाठी याला प्रमोट करत नाही, आम्ही हे करत नाही. सो राईट. सो बाळ होणं महत्वाचं आहे. ते मातृसुख आणि पितृसुख मिळवणं अवघड आहे. और ना वो दंगल फिल्म का डायलॉग है,
मारी छोरिया छोरो से कम है के. बिलकुल नाही. आणि त्यामुळे मुलगा मागण्यापेक्षा मुली खूप छान असतात रे. खरं सांगतो तुम्हाला, ती दोन्ही घरची पणती असते, ती दोन्ही घरची लक्ष्मी असते. आणि IVFच्या बाबतीत ते सगळे गैरसमज वगैरे काढून टाका. इतकं पोट तिडकीनं अंदर से ना ऐसा कोई नहीं बताता है. सो डॉक्टर पल्लवी टिपले, छान वाटतं. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मी आत्ता फेमकेअर फर्टिलिटीच्या फर्टिलिटी सेंटरमध्ये आत्ता आहे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि एक प्रश्न असा आहे की IVF म्हणजे ट्विन्स प्रेग्नन्सी वगैरे असं काही? ओके, असं नाही. ट्विन्स म्हणजे ते तंत्रज्ञान वापरून एकाच वेळेस 2 अपत्य? बिलकुल बरोबर आहे तुझं. ओके, IVF म्हणजे ट्विन्स असंच नाही. आता ओके, हे डिपेंड करतं इवन डॉक्टर आणि पेशंटच्या डिसिजनवर. ओके, सपोज आता पेशंटला बेबी होत नाही आहे. ओके, त्यांचं एज पण जास्त झालेलं आहे आणि लकीली त्यांचे 2 एम्ब्रिओज बनले आहे किंवा जास्त एम्ब्रिओ बनले आहे. आणि ॲज अ डॉक्टर मला त्यांची मेडिकल कंडिशन, युट्राईन कंडिशन 2 बाळासाठी योग्य वाटतं आहे. तर डॉक्टर आणि पेशंट तो डिसिजन घेऊ शकतो ना. ओके, बट याचा अर्थ असा नाही की जे पण ट्विन्स आहे ते नेहमी IVFचे असतात. इवन फॉलिक्युलर स्टडी केले आणि 2 फॉलिकल्स बनले, 2 एग्ज रिलीज झाले आणि त्याच्यामध्ये तुम्ही नॅचरली कन्सिव्ह झाला तरीही ट्विन्स होऊ शकतात. इवन IUI केला, त्याही सेम याच्यामध्ये झालं तरीही ट्विन्स होऊ शकतात. आणि IVFमध्ये पण ट्विन्स होऊ शकतात. ओके, सो पेशंट मला नेहमी विचारतो की डॉक्टर तुम्ही नेहमी 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात, तर ते काय ट्विन्स देण्यासाठीच ट्रान्सफर करतात का? बिलकुल नाही. बेसिकली ना इंडियामध्ये अजूनही आपण PGT गायडेड ट्रान्सफर करत नाही. याचं रिझन आहे कारण इंडियामध्ये ऑलरेडी माहिती ना कॉस्ट किती मॅटर करतं. IVFसाठी पण कॉस्ट असतं. जर बाळाची पण जेनेटिक टेस्टिंग करून की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही ते जेनेटिक टेस्टिंग करून पण ट्रान्सफर केलं तर कदाचित त्याचा सक्सेस रेट पण वाढतो, बट त्या पेशंटवर कॉस्ट पण वाढतो. ओके, त्याच्यामुळे आम्ही एक्सपर्ट डॉक्टर युजली प्रेफर करतो की आम्ही 2 AA ग्रेडचे एम्ब्रिओ ट्रान्सफर करू. युजली जर 50% घेतलं की जर जेनेटिकली काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा जेनेटिकली ते बेबी ते एम्ब्रिओ साऊंड नसेल तर तो इम्प्लांटच नाही होणार ना. तर IVFमध्ये जेव्हा आम्ही 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो 60% चान्सेस तुमचे सिंगल प्रेग्नन्सीचे असतात आणि इवन फेल्युअरचे पण ते चान्सेस असतात ना. नॉट नेसेसरी IVF करते म्हणजे सक्सेसच येणार. हार्डली 10 to 20% चान्सेस असतात की त्यांना ट्विन्स प्रेग्नन्सी होऊ शकतं. ते पण तुमच्या एजवर डिपेंड आहे. यंग एज आहे, एग चांगले आहे, युट्रस चांगलं आहे, BP नाही आहे, शुगर नाही आहे, तर डॉक्टर त्यांना ट्विन्स देण्याचा विचार करू शकतं. 40 इयर्सची फिमेल आहे जी ऑलरेडी एक कमी आहे, तिला BP आहे, शुगर आहे, तिने मला म्हटलं की डॉक्टर मला ट्विन्स द्या, तरीही डॉक्टर त्यांना ते त्याचे कॉम्प्लिकेशन सांगून तो डिसिजन घेतात. बिकॉज त्यांचं BP वाढू शकतं, त्यांचं कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. सो IVF म्हणजे असे ट्विन्स नाही. म्हणजे मला हा क्वेश्चन जास्त येतो बिकॉज मी डिलिव्हरीज करते तर त्यांना मेजॉरिटी ट्विन्स बेबी दिसतात. ओके, सो असं बिलकुल नाही आहे. ओके, सो IVF म्हणजे काही ट्विन्स प्रेग्नन्सी वगैरे असं नाही आहे. ते कर लेते आप. इट्स अप टू. ओके, आता सपोज मी सपोज ॲज अ पेशंट डॉक्टरला भेटायला गेली असती. माझ्या लग्नाला 10-15 वर्ष झाले असते. मी 15 वर्षापासून ट्रीटमेंट घेते आहे. त्याच्यानंतर तेव्हापासून मी बेबीसाठी ट्राय करते आहे. मी तो इमोशनल त्रास सहन करते आहे आणि लकीली 35, 36, 37 इयर्समध्ये माझे एम्ब्रिओज बनले IVFच्या याने. तर त्या केसमध्ये बिंग अ डॉक्टर कधी कधी आम्हालाही वाटतं की त्या पेशंटला ट्विन्स झाले तर चांगले बिकॉज तिचं एज ऑलरेडी जास्त आहे. ओके, सेकंड बेबीसाठी आयडियली इंडियामध्ये फर्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे सपोज तुम्हाला फर्स्ट प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर ते 30 इयर्सच्या अगोदर करायला हवं आणि सेकंड प्रेग्नन्सी तुमची 35 इयर्सच्या अगोदर व्हायला हवं. आता लग्नाचा एज वाढलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी लेट विचार करताय. माझ्याकडे तुम्ही 37-38 इयर्समध्येच येत आहे, तर आज तुम्हाला एक बेबी झालं तर तुम्ही सेकंड बेबी कधी करणार आहात? 40-45 इयर्समध्ये. सो कधी कधी हे सगळे डिसिजन डिस्कस्ड होतात. त्याच्यासाठी तुमचे एम्ब्रिओज बनायला पाहिजे, ते चांगल्या ग्रेडचे असायला हवं. सो हे सगळे डिस्कशनचा पेशंट अँड डॉक्टर्सचा टॉपिक आहे, नॉट हिअर. जस्ट बिकॉज ऑफ लोक म्हणतात म्हणून तुम्हाला बाळ हवं आहे ना, तर माझ्याकडे नको आहे.
तुम्ही छान कपल आहात, तुम्ही हजबंड वाईफ खूप छान आहात, तुम्हाला वाटतंय की तुमच्या घरामध्ये जे बेबी येणार आहे त्याच्याने कदाचित तुमचं प्रेम, तुमच्या घराचं एन्व्हायरमेंट छान होणार असेल तर तुम्ही ट्रीटमेंट घ्या रे. मॅम हे काय माहिती आहे का, हा हे तुमचं म्हणणं आहे, हा तुमचा खूप मोठा विचार आहे, पण तो अनेक ठिकाणी अजूनही रुजला नाही आहे. मला वाटतं या तुमच्या वाक्यानं परिणाम व्हावा, कारण ना खूप इमोशनल ती प्रक्रिया असते सगळ्याच प्रकारची. त्या स्त्रीला, त्या पुरुषाला होणारा त्रास खूप असतो. की म्हणून फेम केअर बद्दल बोलत असताना की आपको अगर वो फेम चाहिए मॉम डॅड वाला, तो केअर करने के लिए फेम केअर फर्टिलिटी है. जर तर तो तुम्हाला वर्ड प्ले होता माझा. येस सगळ्यांना जर बेबी होत नसेल आणि तुम्हाला बेबी हवं असेल आणि तुम्ही छान कपल असाल की त्या माझ्या देव पण बाळ देतो, तर आपण म्हणतो ना ते देवाने दिलेलं आहे, तो काळजी घे. जर IVF माझ्याकडे होत असेल आणि माझ्या हातातून बेबी जात असेल तर दॅट इज ऑल्सो माय बेबी, राईट. सो जर तुम्ही छान कपल आहात आणि तुम्हाला बाळ हवंय तर मग तुम्ही यायला हवं. बट माझी पण एक शर्त असते माझ्या पेशंटला, काय? त्यांनी चांगले पॅरेंट्स व्हायचे. ओके, बेसिकली इट्स नाही, नॉट मग ऑल अबाउट. तुम्ही पण सांगा, म्हणजे तुम्ही बाळ देता ना त्यांना, तुमच्याकडनं जे पहिलं बाळ कपलला दिलं गेलंय त्याचं वय किती आता? 3.5 वर्ष. 3.5 म्हणजे बेसिकली फेम केअर फर्टिलिटी मधलं फर्स्ट. स्पेन मधलं नको आपलं. हा नाही, ते बाकीचे त्याच्या अगोदर पण मी तिथे होती, त्याच्यानंतर मी म्हणजे बाकी हॉस्पिटल मध्ये कॉर्पोरेट मध्ये होती ना रे मी. 3.5 वर्षाचं आहे ना आता ते बाळ. आपलं फेम केअर फर्टिलिटीचं बाळ आता 3.5 वर्षाचं आहे. त्याच्या आई बाबांना मला सांगायचं आहे की 20 वर्ष अजून झाल्यानंतर जर त्या 23.5 वर्षाच्या बाळानं तुम्हाला त्रास दिला तर बिलकुल माझ्याकडे घेऊन या त्यांना, भेटा. कारण मी माझ्या सगळ्या बाळांना, वॉट एव्हर मुलगी असेल मुलगा असेल त्यांना, आणि इवन पॅरेंट्सला हेच सांगेल, चांगली अपब्रिंगिंग द्या. ओके, एज्युकेशन द्या, म्हणजे कोणाच्या घरच्या मुलीला पण त्रास नाही झाला पाहिजे आणि कोणाच्या घरच्या मुलाला पण त्रास नाही झाला पाहिजे. सो बेसिकली जे कोलकातामध्ये, नॉट ओनली कोलकाता, इट्स नॉट, म्हणजे मी डॉक्टर सोबत झालं म्हणून नाही बोलते, बदलापूर आहे, बिलकुल पुण्यात आहे, बिलकुल, अरे सगळीकडे आहे रे, सगळीकडे. सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे. बेबी येणं जितकं महत्त्वाचं आहे, त्यांना ना अपब्रिंगिंग देणं, त्यांना संस्कार देणं, त्यांना चांगले बाळ बनवणं ते पण तितकेच महत्त्वाचं आहे. तेव्हाच तर आपलं इंडिया बदलेल, आणि तो बदलेल, है ना. मे बी 5-10 वर्षानंतर आपण काहीतरी नवीन इंडिया बघू जिथे आपण सेफली जाऊ शकू. वा, संस्कार और प्यार से चलता है, हे त्याचं खरं तर मूळ आहे. डॉक्टर पल्लवी, IVF तंत्रज्ञानाबद्दल माहिती नाही, या कॅटेगरीतला मी नव्हतो, मला माहिती होतं, पण आज ते खूप छान पद्धतीनं तुम्ही क्लिअर केलं. जेवढं मला कळलं आहे त्यातनं मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यांना आईबाबा होण्याची तीव्र इच्छा आहे पण काही कारणास्तव होता येत नाही, त्यांच्याकरता IVF तंत्रज्ञान एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाही आहे. नॅचरल प्रेग्नंट झालेल्या कुठल्याही कपल्सला तुम्ही विचारा तर ते म्हणतात की परमेश्वराची, देवाची कृपा आहे. पण ज्यांना नैसर्गिक प्रेग्नन्सी होत नाही तर त्यांच्यासाठी देवानं त्यांचे दूत पाठवलेले आहेत आणि ते त्यांचं काम छान करत आहे. एक गोष्ट मला आणखीन क्लिअर झाली की IVF तंत्रज्ञान जे आहे ते ऑपरेशन नाही आहे, ती शस्त्रक्रिया नाही आहे, ती प्रोसिजर आहे, ती प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला न घाबरता तुम्ही आईवडील होण्याचं सुख अनुभवू शकतात. आणि आता सगळं बोलताना अंगावरती रोमांच येत आहेत की बच्चे की पहली किलकारी जब आपके कान में गूंजती है तो जिंदगी बदल जाती है. येस, आणि त्या सुखापासून जर दुर्दैव पण नाही म्हणणार, तू है लाईफ का हिस्सा आहे, सर्दी आहे, पडसं आहे, डायबिटीज आहे, BP आहे, जे काही आहे, तसंच तो एक छोटासा भाग आहे शरीराचा, कंडिशन आहे बॉडीची, ती बदलता येऊ शकते. सो मी तुम्हाला सांगेन की स्पेनमध्ये सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे, पण नंतर स्वदेश मेरी माटी मेरा देश त्यांनी बोलावलंय आणि त्यांनी इथे आता फेम केअर फर्टिलिटी मागच्या 5-6 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. सो मॅम, तुम्ही आमच्याशी बोललात, वेळ दिलात, आणि ज्यांना आईबाबा व्हायचं आहे पण होणं थोडंसं अवघड वाटतं आहे त्यांनी एकदा फेम केअर फर्टिलिटीला भेट द्या. सो तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आपल्याबरोबर फेम केअर फर्टिलिटी बाणेर इथे कार्यरत असणाऱ्या फेम केअर फर्टिलिटीच्या संचालिका डॉक्टर पल्लवी टिपले होत्या. आणि IVF या संपूर्ण प्रक्रियेबद्दल, मी प्रक्रियाच म्हणीन आता, याला प्रोसिजर म्हणीन,
असणारे समज गैरसमज त्यांनी दूर केले. छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू.